न्यूटा आहे. नको ना. नको न्यूटा. 400 रुपयाला 12 म्हणजे 1 कोर मीन्स. तू कपडे चेंज केले काय बनवलं जेवण? हे बघ कोळंबी मोठी एवढी मोठी झाली ना. आणि मोठी कोळंबी फ्राय पण केली आणि बोंबील पण फ्राय केले होते. आणि हे पाहिजे शेंग मस्त आहे का? मटणच्या नळीची आठवण आली ना तर शेंग बनवायची. आणि काय बघा पूजा दिदी किती गोरी झाली. तुम्हाला असं वाटतं कधी बनते. आता मी काय करते त्याच्यामध्ये मी मीठ तर टाकलेलं आहे पण अजून जर मला असं वाटलं गरज आहे तर मी याच्यात मीठ टाकू शकते. अदरवाईज नाही टाकणार. जास्त झालं चालणार नाही कमी झालं. छोटू बटाटे कुछ नाही हुआ. स्ट्रॉबेरी दिसते. स्ट्रॉबेरी थँक्यू. मी स्ट्रॉबेरी दिसते तर स्वतः क्यूट दिसायला लागला म्हणून बोलतो का स्ट्रॉबेरी दिसते. मी दिसत नाही बाबा क्यूट. तू दिसायला लागले आता म्हणून जरा जास्त ओव्हर करते. गाईज जा ना आता चांगला दिसायला लागला ना म्हणून ना जरा जास्त ओव्हर करते आता. मी नाही क्यूट दिसत. करतोय. कुठं जायचंय? झोपून झालं. हे पागल म्हणजे माणसं कलर लागला कलर. चल माझा कलर चोरला चोर. चल ना आता. चला गाईज तर जाऊया. आज खूप दिवसानंतर आपण चाललोय मच्छी खायला म्हणजे मच्छी घ्यायला. कारण की आपण बऱ्याच दिवसापासून मच्छी तुम्हाला बनवून दाखवलेली रेसिपी आणि घरात सुद्धा नाही आणली तर आता मेसेज करतात मच्छी दाखव. येस तर मच्छीसाठी आपण आज चाललोय. भेटली मच्छी तर घेऊ लगेच आणि रेसिपी पण तुम्हाला बनवून दाखवणार. तर चला माझ्यासोबत. मच्छी मला आवडते बोंबील. आणि किती दिवस झाले एवढे दिवस मला बोंबीलच नाही भेटलं खायला. नव्हतं ना जास्त मार्केटला बोंबील. आता पण नाही ना एवढंच कमी आहे ना. लय कमी आलाय माल जाम कमी. म्हणून मी कधीची वाट बघतो मला कधी बोंबील भेटतात खायला. कोलबीपासून हा चाल अख्खा ठेव बाय मी एकटीच खाणार आहे. एकटीच खाशील तू. आणि हे टाकीन कोलबी. बोंबील 200ला चालेल. आता काय ऑनलाईन ऑनलाईन ना मोजून ते कारण एकदा घेतलेली कमी दिलेली मला तेव्हा त्या दिवशी फसवला. म्हणजे मी कधी फसले नाही मच्छी म्हणजे फर्स्ट टाइम फसलो त्या टायमाला. कालच होतं ना तेव्हा तर मी फसलो त्या टायमाला. तेव्हापासून मी या साईडची घेतली. ही समाजाला जाईल बोलते कारण की पालखी गेली ना कालच आली ना. झाले 45 आणि वरती टाकशील ना. लवकर मच्छी गेला डायरेक्टली आपले पैसे एकविरीला जातील ना. बोला डायरेक्ट पैसे एकविरायचे इथे. म्हणून या आपल्या पनवेल फिश मार्केटला आणि सगळ्यांकडनं मच्छी घ्या. सगळ्यांकडनं घ्या. हां चला म्हणून मी यांच्याकडनं कोलबी घेतली आता. फ्रेश तर वाटते पण 500 जास्त लावलंस. आहे का मोठी? एवढी नाही पण हाय मीडियम बोल. नाही बाबा बिर्याणी नाही पटत कोणला जास्त मनात पटत ती. त्यांना त्याच्यात वांगा बटाटा टाकला का बरं वाटतं. किती कमी करणार? कमी नाही बोलते ती पण आता कमी नाही बोलते. पाकड खाते का? पाकडले दिवसानंतर दिसते काल 400 छोट्या आहे का? 40 रुपये. 40 एवढे महाग का? 50-50ला संपवले बाय आता 40 लावले. नाही बाबा मावशी कमी कर ना. 30 रुपये घे. येतं का? रातचे 20ला पण देशील आता नंतर जाताना. गावठी आहेत ना? कुठले आहेत? चौकच्या. टेस्टी लागतात एकदम जाम भारी. मला जाम आवडतात. शेंगा माझे फेवरेट आहे. अजून काय घेशील? बघतो तुझ्याकडे काय मग बोंबील घेऊ संपलं बोल. हा चल बोंबील घेऊ चल. न्यूटा आहे. नको ना. नको न्यूटा. 400 रुपयाला 12 म्हणजे 1 कोर मीन्स 12. एवढे भाग असतात मोठे. 1 कोर म्हणजे 14 का? 12 नाही 14. तो डझन झाला. 1 कोर म्हणजे 14. पहिला 1 कोर मध्ये 12च भेटायचे. काय घेतेस मग? मी काय बोलते मला तर बोंबील तर फिक्स पाहिजेच आहे. अजून काय पाहिजे मग? अजून काहीतरी घ्यायला लागेल. बोंबील घेऊन टाक ना आधी. घेऊन टाकते ना तर संपेल ना. पुढं बघू तुझ्याकडे काय आहे. कलर आताच का लावला? आमची 1 किलोची मच्छी आली ना आता आजपासून नाही कालपासून नाही इथे चल तिकडे ते बोंबील.
नाही आहे का इथं बोंबील? चल तिकडेच घेऊ खेकडे. इंग्लिश का वरून इंग्लिश मासा हा कसं मावशी 250. 250 जोडी. नको मला असंच दे. मी एकटी काय करू पाहू. ताजं आहे ना. वाव वाव फ्रेश आहे का? जाम दिवसांनी बघते आता मी. कसं वाटत 100 नाही 3 4 5 2-2च्या तर इकलं पाहिजे 5च लावा मग किती आजूबाजू चल अजून बघूया नाही घे तर लावतो 2 लावा सांग. 2च्या इकलं पाहिजे 100. देते तर घेऊन टाकतो. पुढं पण जायचंच आहे. आलो थांब नको आलो थांब पुढं पण घ्यायचंच आहे ना. काय तेवढं जायचं संपलं? एकच होती कितीला दिली संपली ना. जाम भारी आहे पण जाम भारी माल आहे. जाम भारी ताई बघा कशी सुरमई कापते. जाम भारी एकदम फ्रेश भेटते ताईकडं. लय भारी म्हणून विचारलं आता हाय का संपली लास्ट होती का. चला जाऊ आता दुसरीकडं तुमच्याकडे नाही तर नाही. चला जाऊ. जाम गर्दी आज मार्केटला माहित नाही का. आणि चला आपण दुसरी मच्छी बघू काय भेटते आपल्याला. जायचं दुसरीकडं काय घ्यायचं चालेल चल. इथे का साफ करते एकदा. साफ करायला ही कुठली आहे? पाकट आणि रियांची शेलार. शेलार रियांची. लाल मासे मी सांगते ना नाव मी सांगते बघ नाव. वजन 500 रुपये. सही पाणी वगैरे मी सांगते बघ काय काय. हे बांगडा आहेत बारकं. हे टोल आहे. हे कुपा आहे. पाकाट आहे. लाल मासे आहे. मांदेली आहे. शिंगाडा आहे. मुशी आणि आपलं एकरू आहे. हे बांगडा बस एवढंच आहे. तर आम्ही घरी आलो मच्छी घेऊन आणि तुम्हाला दाखवते माझा नवरा हावरा नवरा. हे बघा काय करतो. काय करता तुझ्यासाठी बोंबील फ्राय करतो. माझ्यासाठी आज हे यांच्या हाताने बोंबील फ्राय करतात. काय तुम्ही मला सांगा तुम्हाला आवडेल का विक्रांतने माझ्यासाठी मच्छी बनवलेली. सांगा लवकर. आवडत तुम्हाला फक्त माझ्या हातचीच रेसिपी का आवडायची बरं एवढी. ती का म्हणते माहिती का मी बनवतो माझी इच्छा होत नाही खायचं. काय खरंच होत नाही खायची इच्छा. सगळ्या बायका हा खातात. फेक ना तुकडे बोंबीलचा छोटासा आहे तो नको मला. आणि गाईज बघा कोलंबी घेतली आपण. कितीची घेतली सांगा. कितीची 500ची कोलंबी. जवळ घ्या जरा त्यांना साईज दाखवते मला कोलंबीची. बघा गाईज साफ केल्यावरती साईज बघा तरी पण मोठीच आहे ना. साफ केली तरी हॉटेलमध्ये 4-8 पीस भेटतात 400 रुपयाला. येस म्हणून आम्ही घरामध्ये आणतो. आणि ही 500ची आहे पूर्ण. आता ह्याचं काय मी करणार आहे फक्त रस्सा करते आणि बाकीचे जे आहेत तो रेसिपी दाखवते कशी करणार. ठीक आहे. येस एका पोरी कमेंट केली की रियाजीला सांग की मच्छी आम्ही कमी खातो. पुढे प्रॉपर रेसिपी दाखवला. तर तुम्हाला मी आज कोलंबीची रेसिपी पूर्ण दाखवते. हा ब्लॉग कंटिन्यू बघा. चला स्टार्ट करूया. चला मी तयारी करते. बघू तोड आज मच्छी आहे तर बघ ब्लश करतो मी. मच्छी आहे तर बघ. सो गाईस तुम्हाला तर मी सांगते याचं साहित्यामध्ये मी याच्यामध्ये घेतलं आहे कांदा घेतला आहे. टोमॅटो घेतला आहे असा कट करून उभा. त्यानंतर इथे आपण घेतले ड्रमस्टिक याच्यात टाकतोय आणि बटाटा. हे ऑप्शनल आहे पण टाकलं तर तुम्हाला याच्याने अजून छान अशी टेस्ट भेटणार आहे. कोबू काय आलं दाखव बोंबील. हे आहे कोळंबी. ओके गाईज बघा कोलंबी घेऊन आलोय आपण फिश मार्केटवरून आपल्या. आणि ही 500ची कोलंबी मी तुम्हाला सांगते कारण की खरंच खूप चांगली भेटली. आणि साईज बघा तुम्ही जेव्हा याला कवर असतो पूर्ण रेडी असते तेव्हा पण तिची साईज याच्यापेक्षा मोठी दिसते आणि एकदम फ्रेश आहे बघा. कडक आहे एकदम बघा. चला मी तुम्हाला दाखवते ना आज मी माझ्या घरी कसा बनतो कोलंबीचा रस्सा. मोठ्या कोलंबीचा कधी कधी आम्ही याचं वरचं कवर पण नाही काढत पण आता काढलंय घरामध्ये कारण की घरामध्ये म्हणजे काहींना आवडते तशी काहींना नाही आवडत म्हणून आम्ही तसे क्लीनच करून दोन्ही साईडने खाऊ शकतो आपण. येस म्हणजे असं नाही की तुम्हाला टाइम नसेल तुम्ही तसे पण बनवू शकता. सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते त्याचं मॅरिनेशन एकदम सिम्पलवालं करते. कारण का माहिती का तर मी आता ना लिंबूमध्ये करते. लिंबू घेतला तिकडून तू. नाही लिंबूमध्ये मी मॅरिनेशन करते. तर सगळ्यात पहिलं ना मी पाणी येतं तोंडात कोणाच्या तुझ्या ना सगळ्यात पहिलं ना मी याच्यावरती ना हे मिठाचा हे करणार आहे आविष्कार. ओके मीठ टाकलं आणि आपण आता त्याच्यात हळद टाकतोय आणि हा लिंबू घेतला एवढा असं बघा. लिंबूचा रस बघा. लिंबू जाम भरलेला आहे.
तोंडाला पाणी येतं. चिंच पण ठेवले माझ्या पुढ्यात. बघा चिंच बघा. त्यांना मी रेसिपीचं साहित्य नाही सांगितलं ना, तर आता मी सगळ्यात पहिले ह्याला मॅरिनेट करते. मग तुम्हाला मी याचं एकदम सिम्पल साहित्य सांगते. आणि मॅरिनेट काय जास्त करून आपल्याला ठेवायचं नाही. असा फ्रेश लिंबू पाहिजे. मी खरं सांगते, हा लिंबू एवढा फ्रेश आहे, ज्यूस सुगंध आला ना छान, मस्त सुगंध आला, एकदम फ्रेश वाटतं. सिरियसली मी प्रेग्नेंट असताना पण मी लिंबू खूप जवळ ठेवायची माझ्या. लिंबू फ्लेवर आवडायचा तेव्हा तिला. खूप खूप लिंबू जास्त. लिंबू लिंबू लिंबू. येस. आणि बघा मॅरिनेशनमध्ये मी काहीच नाही टाकले, फक्त हळद मीठला लिंबू टाकले. आपण याला कलरसाठी वगैरे मॅरिनेशन नाही केलं, आपण याला फक्त टेस्टसाठी मॅरिनेशन केलं. ठीक आहे. जेव्हा कलरचं असतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये मसाला वगैरे आणि कलर वगैरे ॲड करतो. ठीक आहे. तर आता मी ह्याला असंच ठेवून देते एक 10 मिनटं. तोपर्यंत तुम्हाला मी याचं साहित्य दाखवते. चला या. आता ना आपला याच्यामध्ये कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे. हलका चेंज करायचा, कारण की नंतर रस्सा चांगला बॉईल पण होणार आहे. आता याच्यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकते. याच्याने खूप चांगली टेस्ट येणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाका, कुठे टाकायची होती. मी बरोबर टाकली. आमचं जेवढं रस्सा होणार आहे ना तेवढं. अरे 100 के झाल्यावरती कोळंबी फ्राय टाकायला भेटणार का मिठातल्या आपलं? नक्की नक्की भेटणार. 5,000ची आणून ठेवतो. 10,000ची आणून. तुम्ही जेवढे आणणार तेवढे. 10,000 बस झाले. जेवढे आपले फॅमिली मेंबर येतात तसं. ओके. तर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे काय ते तुम्हाला सांगते. हळद ॲड करते मी याच्यात. हळद मी मॅरिनेशनमध्ये टाकली म्हणून मी आता नॉर्मलीच टाकते. त्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते आगरी मसाला, आर्यनचा फेवरेट. बरं जरा बोलला पुढचं, मला बोलायची गरज नाही लागली. हा आगरी मसाला तुम्हाला सांगते मी काय करते. ठीक आहे. आगरी मसाला टाकूया आपण. त्यानंतर काय करूया आपण, चिंच आहे ना, चिंचेचं पाणी टाकायचं आणि चिंचसुद्धा टाकायचं. ठीक आहे. आपण दोन्ही पण टाकतो. हे टाकलं तर आत्ता मी तुम्हाला सांगते की काय करायचं. आणि ड्रमस्टिक आणि बटाट्यासोबत तुम्ही वांगंसुद्धा टाकू शकता, कारण वांगं आणि बटाटा शेंग कोलंबीच्या रशामध्ये एक वेगळा फ्लेवर सोडते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर हे झालं. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आपलं वाटण खोबऱ्याचं, फक्त याच्यात खोबरं आहे. आणि सोबत मी इथे घेतले चिंचचं पाणी आणि चिंच. आणि ही चिंच मी गरम पाण्यात टाकलेली आहे विजायला. त्याच्याने खूप चांगली हे बघा सॉफ्ट होते चिंच, आणि पाणी पण असं पल्प असं निघतं बघा. ठीक आहे. त्यानंतर इथं घेतलं आहे मी हिरवी मिरचीची पेस्ट. फक्त हिरवी मिरची आहे याच्यामध्ये. आपला आगरीवाला मसाला बघा डब्यात भरून ठेवलं आहे. आणि हळद घेतले. बस एवढंच आहे. आता मी तुम्हाला दाखवते मी याची फोडणी कशी देते. तर सगळ्यात पहिला मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल टोपात. तर तेलानंतर मी याच्यात टाकणार आहे कधी पण आपण कांदा रेडी करून घेणार तेलानंतर. ओके. हां. वेगळी रेसिपी मी आपली पारंपरिकच रेसिपी आहे ही. त्याचं आपल्या घरात पहिल्यापासून बनवत आले तसं, पण थोडंसं वेगळं आहे. मी याच्यामध्ये आज लसूण नाही ॲड करते, कांदा टाकून बघते, कारण की आपण प्रत्येक टायमाला याच्यामध्ये लसूण ॲड करतो ना, म्हणून आपण आता कांदा टाकतो. आता मेन गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर तुमच्याकडे जर कमी लोक असतील खाण्यासाठी आणि तुम्हाला जर एकदम टेस्टी, खरंच जाम 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 टेस्टी पाहिजे तर तुम्ही काय करू शकता माहिती का, हे बघा याच्यात मी टाकलेलं आहे चिंचेचं पाणी. ठीक आहे. बघून घ्या तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी, तुम्ही बघून घ्या किती ठीक झालं. हे दिसते का नाही, हे दाखवते तुला दाखवतो. हे ह्याच्यामध्ये आज तुमच्या दादाचं लक्ष नाही बिलकुल माझ्यावरती, माझं लक्ष कुठं गेलं आहे. तर आता मी याच्यात टाकलेलं आहे चिंचेचं पाणी, आणि हे तुम्ही नुसतं ना चिंचेच्या पाण्यात पण करू शकता. खूप खूप भारी लागणार आहे हे. आणि जर जास्त लोक असतील आणि तुम्हाला जर रस्सा हवा तर तुम्ही त्यात पाणी टाकू शकता. आता मी याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी वाटण नाही टाकलं तर तुम्ही बघू शकता की जाडा दिसतोय. आता मी यात टाकते ही कोळंबी. काय करायचं आहे, मॅरिनेटेड जी आपली कोळंबी आहे ना ती आपल्याला या चिंचेमध्ये आहे ना, चिंचेचं पाणी घ्यायचं आणि चिंच आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला हिला मस्त अशी मिक्स करून घ्यायची. छान भारी दिसते बघा गाईस कशी दिसते. झाली सुट्टी ना. वाटण टाकलं का? वाटण टाकलं बिना वाटणाची एवढी छान दिसते, किती छान लागली माहिती आहे नुसती केली तरी. तर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे एक बटाटा, खूप भारी लागतो. टोमॅटो टाकूया, टोमॅटो नाही टाकलं तरी चालेल कारण की आपण चिंच टाकले तरी पण टाकायचं, एक अलग टेस्ट येते. आता टाकते आपण या ड्रमस्टिक, जे एवढ्या हेल्दी आहेत ना, खूप जास्त हेल्दी आहेत खरं सांगते खूप, आणि गरम पण आहेत आणि हेल्दीसुद्धा आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं वाटण. वाटणची गरज नाही आहे पण मी टाकते कारण की मला थोडा पातळ रस्सा हवा म्हणून. ओके. आता मी काय करणार आहे, सगळं मिक्स करते, नंतर टाकणार पाणी आणि मग एक 20-25 मिनटं उकळी येऊन द्यायची. बटाटा शिजला, बटाटा शिजला तरी पण चालेल. मेन गोष्ट आहे याच्यात बटाटा. बघा किती छान दिसते ना, मस्त मस्त वाटतं, एकदम भारी. आला की नाही तोंडाला पाणी की नाही? आला तर आहे, मला दिसते तोंडाला. तुम्हाला असं वाटतं कधी बनते कधी बनते. आता मी काय करते,
त्याच्यामध्ये मी मीठ तर टाकलेलं आहे, पण अजून जर मला असं वाटलं गरज आहे तर मी याच्यात मीठ टाकू शकते, अदरवाईज नाही टाकणार. तुम्ही taste जास्त पण झालं करू शकता. चालणार नाही, कमी झालं चालेल. ठीक आहे. ते बघा. तर आता याच्यामध्ये मी टाकते हा पाणी. ओके. चला चला छोटलं पण बघायचं. तर काहीच आता मी अजून पाणी वाटणार आहे आणि ह्याला ना मस्त अशी उकळी येऊन द्यायची आपल्या रश्श्याला. एक आपण 20 मिनटं तरी उकळी घेऊ यायची स्लो गॅसवरती. म्हणजे तुला सगळंच येतं. मेकअप करते, नवऱ्याला गोरा करते, सगळं काय येतं तुला. आणि पेंटिंग करते. टॅलेंटेड तरी पण तुम्हाला माझ्यावरती बिलकुल प्राऊड नाही आहे ना. आहे. तुला प्राऊड असतं ना तर तुला रोज खायला दिलं असतं बाहेर ना. हा कशाला खायला पाहिजे. हा माझ्यावरती सांग काय करत नाही, प्रेम. ट्रस्ट करत नाही माझ्यावर. माहित नाही याच्यात डोक्यात काय भरलंय. मस्त बोलते का माकड. माकडे या. मी अजून म्हटलं पाणी होऊ दे आता. तू कपडे चेंज केले, काय बनवलं जेवण? हे बघ कोळंबी मोठी एवढी मोठी झाली ना. आणि मोठी कोळंबी फ्राय पण केली आणि गोबी पण फ्राय केले होते. आणि हे याच्यातली शेंग. मस्त आहे का. मटणच्या नळीची आठवण आली ना तर शेंग बनवायची. आणि काय बघा पूजा दिदी किती गोरी झाली. कशी आहे कोळंबी? मस्त आहे. कशी आहे आली आहे? तिखट आहे? तिखट नाही झाली पण वेगळी टेस्ट लागते. आणि काय पप्पा बघू शकता इथं 2-2 वाट्या घेऊन बसल्या. कुठली मच्छी दिसली? तू कुठली आहे? पप्पाला काय आवडतं मच्छी आणि मम्मीला आवडते कोळंबी. तर मम्मीसाठी 500 रुपयाची कोळंबी आणली आज. मम्मीने खाल्ल्या 10 पीस आत्तापर्यंत. खाल्ले का? हसते बघा कशी. आणि ही बघा सांगत नव्हती ना क्रीम कुठली, तर मी सांगितली तुम्हाला.